श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलवर. जर तुमची रास मकर असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील विवाहाचे अडथळे, व्यवसायातील मंदी आणि सतत येणारे नकारात्मक विचार कायमचे संपवून यशाचा एक नवा सुवर्ण इतिहास रचणारा ठरणार आहे. कारण 18 जून 2026 पासून अवकाशात ग्रहांची एक अशी अद्भुत, दुर्मिळ आणि महाशक्तिशाली रचना तयार होत आहे, ज्याचा थेट आणि सर्वात मोठा शुभ प्रभाव मकर राशीवर पडणार आहे. 18 जूनपासून देवगुरू बृहस्पती हे शनिदेवाच्या मालिकेच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहेत. जेव्हा ज्ञानाचा आणि भाग्यकारक गुरु आणि तुमच्या राशीचा स्वामी म्हणजेच कर्माचा राजा शनी यांची ऊर्जा एकत्र येते, तेव्हा अवकाशात डबल गोचरचा महाप्रभाव तयार होतो. हा काळ मकर राशीच्या जातकांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी असणार नाही. पण थांबा, ज्योतिषशास्त्राचा एक अतिशय कडक नियम आहे. ग्रहांची कितीही मोठी शुभ वेळ आली तरी ती योग्य कर्म करणाऱ्यालाच फळ देते. एकीकडे जिथे विवाहाचे प्रबळ योग, रोज उत्पन्नाची मोठी वाढ आणि नवीन मालमत्तेचे स्वप्न पूर्ण होणार आहे, तिथे दुसरीकडे तुमच्या साहसाचा आणि परदेश प्रवासाचा मार्ग कसा मोकळा होणार आहे, मेडिकलच्या वाढत्या खर्चातून कशी सुटका होणार आहे. आजच्या या अत्यंत सविस्तर आणि सोप्या भाषेतील व्हिडिओमध्ये आपण मकर राशीच्या जातकांचे करिअर, आर्थिक लाभ, नातेसंबंध आणि नशीब 100% उतरवून टाकणाऱ्या अचूक उपायांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला सविस्तरपणे जाणून घेऊया. सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की 18 जून 2000 रोजी अवकाशात नक्की कोणती मोठी खगोलीय घटना घडत आहे. 18 जूनपासून देवगुरू बृहस्पती गुरु हे पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहेत, ज्याचा स्वामी स्वतः मकर राशीचा अधिपती म्हणजे शनिदेव आहेत. मकर राशीच्या जातकांनो, शनी हा तुमचा राशीस्वामी आहे आणि जेव्हा भाग्यविधाता गुरु तुमच्या राशीस्वामीच्या नक्षत्रात येतो तेव्हा त्याला डबल गोचरचा महाप्रभाव म्हणतात. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी मानला गेला आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात जे मोठे अडथळे येत होते ते आता एका झटक्यात दूर होणार आहेत. हा महासंयोग तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद निर्माण करेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सकारात्मक दिशा मिळेल. आता आपण वळूया तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे आणि नातेसंबंधाकडे. मकर राशीच्या जातकांसाठी हा गोचर नात्यांच्या बाबतीत खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. ज्या जातकाची विवाहात बऱ्याच काळापासून अडचणी येत होत्या, स्थळी येऊन देखील पुढे सरकत नव्हत्या किंवा काही ना काही कारणाने लग्न ठरण्यात अडथळे येत होते, त्यांच्यासाठी आता विवाहाचे अत्यंत प्रबळ योग बनत आहेत. या 2 महिन्याच्या काळात तुमचे लग्न जमण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच जे जातक विवाहित आहेत आणि त्यांच्यात किंवा पती पत्नीच्या नात्यात जुने काही मतभेद सुरू होते, वाद होते, तर ते सर्व मतभेद आता पूर्णपणे समाप्त होतील. तुमच्या नात्यात पुन्हा एकदा मधुरता आणि समजूतदारपणा येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आता बोलूया तुमचा व्यापार, बिझनेस आणि उत्पन्नाबद्दल. जर तुम्ही मकर राशीचे जातक असाल आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर 18 जूनपासूनचा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे. या काळात जर तुम्ही कोणासोबत पार्टनरशिप म्हणजे भागीदारीत नवीन डील किंवा व्यवसाय सुरू करणार असाल तर तो निर्णय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तुमच्या दैनिक उत्पन्नात मोठी वाढ होईल, ज्यामुळे पैशाची नड कायमची दूर होईल. याचे मुख्य कारण म्हणजे देवगुरूची शुभदृष्टी कुंडलीच्या एकादश भावावर म्हणजेच 11व्या घरावर पडत आहे. हे घर आपल्या इच्छापूर्तीचे मानले जाते. या दृष्टीमुळे तुमच्या बऱ्याच काळापासून अडकलेले सर्व इच्छा, जसे की स्वतःचे हक्काचे घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करणे, नवीन वाहन घेणे किंवा विदेश प्रवासाचे स्वप्न आता सहज पूर्ण होऊ शकतात. समाजात किंवा कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान वेगाने वाढेल. मकर राशीचे लोक स्वभावाने खूप कष्टाळू असतात, पण कधीकधी परिस्थितीमुळे त्यांच्या मनात नकारात्मक विचार वाढू लागतात. परंतु या गोचरामुळे तुमच्या मानसिक स्थितीत खूप मोठा आणि सकारात्मक बदल होणार आहे. तुमची सर्व नकारात्मक विचारसरणी संपवून मनात सकारात्मकता निर्माण होईल. यासोबतच गुरुची दृष्टी तुमच्या कुंडलीतील 3ऱ्या घरावर पडत आहे, जे साहस, पराक्रम आणि लहान भावांचे घर मानले जाते. या दृष्टीमुळे तुमच्या साहस आणि पराक्रमात प्रचंड वाढ होईल. या ऊर्जेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत किंवा स्पर्धा परीक्षेत उतरणार असाल तर तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्या अडचणींना सहज पार कराल आणि विजय मिळवाल. शत्रू आणि तुमचे विरोधक तुमच्या समोर टिकू शकणार नाहीत. मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आणखी एक उत्तम संकेत या काळात मिळत आहे. जे जातक उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्याचा योजना आखत आहेत, त्यांच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होऊन परदेश प्रवासाचे मार्ग मोकळे होतील. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर गेल्या काही काळापासून तुमच्या कुटुंबात किंवा स्वतःवर जो मोठा वैद्यकीय खर्च होत होता, त्या खर्चात आता खूप मोठा घट होईल. जुन्या आजारापासून सुटका मिळेल. या काळात तुमचे मन भौतिक सुखासोबतच अध्यात्म आणि धार्मिक कार्याकडे अधिक आकर्षित होईल. तुम्ही देवाच्या भक्तीत किंवा समाजसेवेत वेळ घालवाल, त्यामुळे तुम्हाला आंतरिक समाधान आणि मानसिक शांतता लाभेल.
मकर राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 18 जून 2026 पासून होणाऱ्या या अद्भुत गुरुपुष्य योगाचा 100% लाभ घेण्यासाठी आणि नशिबाची साथ कायम ठेवण्यासाठी खालील सोपे आणि प्रभावी उपाय भक्तिभावाने नक्की करा. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे, म्हणून रोज संध्याकाळी शनिदेवाचा ओम प्राम प्रीम प्रौम सह शनिचराय नमः या बीज मंत्राची कमाने 1 माळ जप नक्की करा. तसेच गरीब आणि गरजू मजुरांची तुमच्या क्षमतेनुसार सेवा करा किंवा त्यांना मदत करा. भाग्य आणि संपत्ती वाढवण्यासाठी तुळशीच्या माळ्याने रोज सकाळी देवगुरूंच्या ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरुवे नमः या बीज मंत्राचा नित्य जप करा. प्रत्येक गुरुवारी एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला पिवळे वस्त्र दान करा आणि काही दक्षिणा किंवा अन्नदान करा. या लहान उपायांनी तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील. तर मकर राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, 18 जून 2000 पासून सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्यातील एक नवीन आणि सुवर्ण दिशा देण्यासाठी आला आहे. ग्रह तुमच्या बाजूने आहेत. आता गरज आहे तुम्ही आळस सोडून योग्य दिशेने कष्ट करण्याचे. तुम्हाला आजचा सोप्या भाषेतील व्हिडिओ कसा वाटला, तुमची परिस्थिती यातील कोणत्या मुद्द्यांशी जुळत आहे हे मला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मकर राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल लगेच खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कष्टावर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण, जय हनुमान.